या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो खूप रंजक आहे. हो, आणि मला वाटतं हा विषय खूप गरजेचा सुद्धा आहे. नक्कीच. म्हणजे 1857च्या बंडानंतर बघितलं तर संपूर्ण भारत आणि विशेषतः महाराष्ट्र एका प्रचंड मोठ्या मानसिक आणि राजकीय नैराश्यात होता. जुनी व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. अगदी बरोबर. पेशवाईचं अस्त होऊन काही दशके उलटली होती आणि ब्रिटिशांची पकड अगदी घट्ट झाली होती. अशा या अंधारमय काळात शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी एका नव्या ऑपरेटिंग सिस्टमची गरज होती. ऑपरेटिंग सिस्टम हा शब्दप्रयोग खूप छान आहे. हो ना? आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा विषय तीच व्यक्ती आहे ज्यांनी आधुनिक महाराष्ट्राची आणि पर्यायाने भारताची ही नवी संस्थात्मक ऑपरेटिंग सिस्टम स्वतःच्या हातांनी लिहिली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. ज्यांच्याबद्दल असं म्हटलं आहे की त्यांच्याकडे एका प्रेषिताची दूरदृष्टी होती, म्हणजे विजन ऑफ अ प्रॉफिट. त्यामागे एक अतिशय भक्कम कारण आहे. अरे वा, डॉक्टर आंबेडकरांनी असं म्हटलंय. हो, आणि लोकमान्य टिळकांनीही त्यांच्या या अफाट कार्याचा गौरव केला होता. न्यायमूर्ती रानडे हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढणारं एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. बापरे, प्रेषिताची दूरदृष्टी या शब्दप्रयोग खूपच वजनदार आहे. आणि आज आपण हेच डिकोड करणार आहोत. नक्कीच. की अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार आणि आधुनिक संस्थांचे शिल्पकार अशा विविध भूमिका त्यांनी एकाच आयुष्यात कशा पार पाडल्या. आणि मला यातला सर्वात मोठा विरोधाभास काय वाटतो माहितीये? काय? ते ब्रिटिश राजवटीत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. बरोबर. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याची नोकरी करत असतानाच त्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकणाऱ्या वैचारिक आणि संस्थात्मक चळवळींचा पाया ते कसा रचत होते हे समजून घेणं अत्यंत रंजक ठरणार आहे. अगदी खरंय. आणि कोणत्याही भव्य इमारतीचा पाया समजून घ्यायचा असेल तर सुरुवात त्यांच्या जडणघडणीपासून करावी लागेल. बरोबर. स्रोतानुसार 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूरत झालं आणि नंतर ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. आणि इथूनच त्यांच्या आणि खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राच्या प्रवासाला एक वेगळी दिशा मिळते. ती कशी काय? जेव्हा 1862 मध्ये मुंबई विद्यापीठाची पहिली बॅच बाहेर पडली, तेव्हा पदवीधर झालेल्या पहिल्या 4 विद्यार्थ्यांपैकी ते एक होते. अरे वाह, पहिल्याच बॅचमधून पदवीधर. हे म्हणजे एखाद्या नव्या ग्रहावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या अंतराळवीरासारखं आहे. अगदी चपखल उपमा आहे ही. पण यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे केवळ एक वैयक्तिक शैक्षणिक यश नव्हतं. म्हणजे त्या काळात ब्रिटिशांनी विद्यापीठे सुरू केली होती ती प्रामुख्याने त्यांच्या प्रशासनासाठी, कारकून तयार करण्यासाठी. क्लार्क बनवण्यासाठी. हो, पण रानडेंसारख्या पहिल्या पिढीतील पदवीधरांनी या पाश्चात्य शिक्षणाचा वापर ब्रिटिशांची राजकीय, कायदेशीर आणि आर्थिक व्यवस्था समजून घेण्यासाठी केला. अच्छा, म्हणजे ते फक्त एक पदवी मिळवत नव्हते, तर ते ब्रिटिशांच्या सिस्टीमचा कोड क्रॅक करत होते. अगदीच. या पहिल्या बॅचचं महत्त्व मला आता खऱ्या अर्थाने जाणवतंय. हे एखाद्या नव्या आणि अतिशय गुंतागुंतीच्या यंत्रणेचं मॅन्युअल पहिल्यांदाच वाचून काढण्यासारखं आहे. बरोबर. म्हणूनच त्यांना मिळालेली प्रिन्स ऑफ ग्रॅज्युएट्स ही पदवी केवळ एक सत्कार नसून ती एका नव्या युगाची नांदी होती. नक्कीच. पण मला एक सांगा, 1864 मध्ये इतिहास आणि अर्थशास्त्रात MA केलं आणि 1866 मध्ये कायद्याची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 1871 मध्ये पोलीस मॅजिस्ट्रेट म्हणून काम सुरू केलं आणि 1893 मध्ये ते थेट मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. हो, हा खूप मोठा प्रवास आहे. माझा प्रश्न हा आहे की त्यांनी या वैयक्तिक यशाचा आणि ब्रिटिश नोकरीचा वापर समाजासाठी नेमका कसा केला? कारण अनेक लोक अशी नोकरी मिळाल्यावर आरामात स्वतःचं आयुष्य जगतात. हाच तर न्यायमूर्ती रानडे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी हे शिक्षण आणि ही पदं केवळ स्वतःच्या आर्थिक स्थैर्यासाठी वापरली नाहीत. बरं. ब्रिटिश प्रशासनात उच्च पदावर राहिल्यामुळे त्यांना एक गोष्ट अगदी जवळून पाहता आली, ती म्हणजे ब्रिटिशांची काम करण्याची पद्धत. म्हणजे त्यांची सिस्टीम कशी चालते ते. अगदी बरोबर. ब्रिटिशांचं सामर्थ्य केवळ त्यांच्या सैन्यात नव्हतं, तर त्यांच्या संस्थांमध्ये होतं. इन्स्टिट्यूशन्स. त्यांचे कायदे, त्यांची न्यायव्यवस्था, त्यांची आर्थिक धोरणे हे सर्व एक भक्कम संस्थात्मक पायावर उभं होतं. रानडेंच्या हे लक्षात आलं की जर भारतीयांना या बलाढ्य सत्तेशी लढायचं असेल तर केवळ भावनिक भाषणे देऊन चालणार नाही, किंवा नुसतं रस्त्यावर उतरून चालणार नाही. अगदी. भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या संस्था उभ्या कराव्या लागतील.
आणि इथूनच आपलं स्रोत त्यांच्या इन्स्टिट्यूशन बिल्डर म्हणजेच संस्थात्मक कार्याकडे वळतो. त्यांना आधुनिक भारताच्या संस्थात्मक जीवनाचा पाया घालणारे नेते म्हटले जातं. हो, ते तर आहेतच. पण जेव्हा मी त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांची यादी पाहिली तेव्हा मला खरोखरच प्रश्न पडला. कोणता प्रश्न? म्हणजे बघा, 1867 मध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि डॉक्टर राधो भांडारकर यांच्यासोबत प्रार्थना समाज स्थापन केला. 1870 मध्ये गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांच्यासोबत पुणे सार्वजनिक सभा. 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे ते संस्थापक सदस्य होते. बरोबर. आणि 14 वर्ष राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे महासचिव. या व्यतिरिक्त वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे मर्कंटाईल बँक, रे म्युझियम, नेटिव्ह जनरल लायब्ररी आणि इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया. बापरे, यादी खूपच मोठी आहे. तीच तर गोमा आहे. मला इथं थोडं थांबवून विचारायचं आहे, हे सगळं एकाच माणसाने करणं शक्य तरी आहे का? म्हणजे बँकेही काढायची, लायब्ररीही काढायची, राजकीय पक्षही काढायचा आणि म्युझियमही. असा प्रश्न पडणं साहजिक आहे. ही सगळीकडे हातपाय मारण्याची प्रवृत्ती नव्हती का? एका माणसाने एवढ्या सगळ्या आघाड्यांवर लक्ष कसं केंद्रित केलं असेल? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे. वरवर पाहता हे असं वाटू शकतं की ते विखुरलेलं काम करत होते. हो ना. पण जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागील धोरण आणि तर्क समजतो. रानडे या सर्व संस्थांचं दैनंदिन व्यवस्थापन स्वतः करत नव्हते. अच्छा, म्हणजे ते स्वतः रोजच्या कामात लक्ष घालत नव्हते. नाही, ते विजनरी होते. ते बीज रोपणारे होते. त्यांनी समाजाला एक शरीर मानलं आणि त्या शरीराचे प्रत्येक अंग विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांची गरज असते हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रासाठी एक वेगळी संस्था. अगदी बरोबर. आध्यात्मिक आणि वैचारिक सुधारणेसाठी प्रार्थना समाज, राजकीय हक्कांसाठी पुणे सार्वजनिक सभा आणि काँग्रेस, आर्थिक स्वावलंबनासाठी बँक आणि इंडस्ट्रियल असोसिएशन, आणि ध्यानाच्या प्रसारासाठी लायब्ररी आणि व्याख्यानमाला. अगदी तेच. ते एका समांतर सरकारची किंवा एका समांतर समाजव्यवस्थेची पायाभरणी करत होते. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते समाजाच्या प्रत्येक अंगासाठी एक कंटेनर किंवा एक व्यासपीठ तयार करत होते, जिथे लोक एकत्र येऊन काम करू शकतील. हो, कारण माणसे येतात आणि जातात, पण संस्था या पिढ्यानपिढ्या टिकून राहतात. हा त्यामागील विचार होता. यात मला पुणे सार्वजनिक सभा या संस्थेच्या कार्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. श्रोत्यात असं म्हटलं आहे की ही सभा सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करत होती. पण प्रत्यक्ष व्यवहारात हा दुवा कसा काम करत होता? अत्यंत प्रभावीपणे. पुणे सार्वजनिक सभेचं काम केवळ ब्रिटिश सरकारला अर्ज देणं एवढंच मर्यादित नव्हतं. मग ते अजून काय करायचे? रानडेंनी या सभेला एक अत्यंत शास्त्रशुद्ध स्वरूप दिलं होतं. उदाहरणार्थ, जेव्हा दुष्काळ पडायचा किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण व्हायचे, तेव्हा सार्वजनिक सभेचे कार्यकर्ते थेट खेड्यापाड्यात जायचे. ग्राउंड लेव्हलवर काम करायचे तर? हो. ते शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा डेटा गोळा करायचे. त्यांची आर्थिक स्थिती, पिकांचं नुकसान यावर सविस्तर अहवाल तयार करायचे. अरे वा. आणि मग हा अहवाल कायदेशीर भाषेत आकडेवारीसह ब्रिटिश सरकारसमोर मांडला जायचा. म्हणजे नुसती आरडाओरड करण्यापेक्षा ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच कायद्याचा आधार घेऊन आणि भक्कम पुराव्यांसह जाब विचारण्याची ही पद्धत होती. अगदी बरोबर. ब्रिटिशांना आकड्यांची भाषा समजायची आणि रानडे नेमके तेच करत होते. म्हणूनच ब्रिटिश सरकारला ही पुणे सार्वजनिक सभेच्या अहवालांची दखल घ्यावी लागायची. हो, आणि हे सगळं करत असताना न्यायमूर्ती रानडेंना एक गोष्ट अगदी लख्खपणे माहिती होती. कोणती? राजकीय हक्क आणि संस्था उभारून तोपर्यंत काहीच साध्य होणार नाही जोपर्यंत भारतीय समाज आतून सुधारत नाही. हो, समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं होतं. अगदी. जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रियांवरील बंधने यांनी पोखरलेला समाज कधीही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि म्हणूनच समाज सुधारणेला त्यांनी राजकारणाच्या बरोबरीने किंबहुना थोडे अधिकच महत्त्व दिले. श्रोतामध्ये त्यांच्या समाज सुधारणेचे एक अतिशय प्रसिद्ध सूत्र दिले आहे: ह्युमनाइज, इक्वलाइज आणि स्पिरिच्युअलाइज. ह्युमनाइज म्हणजे माणसाला माणुसकीची जाणीव करून देणे. इक्वलाइज म्हणजे समानता प्रस्थापित करणे. पण मला यातील स्पिरिच्युअलाइज या शब्दाभोवती थोडी चर्चा करायची आहे. विचारणं. समज सुधारणेच्या संदर्भात आध्यात्मिकीकरण किंवा स्पिरिच्युअलाइज करणे म्हणजे नेमके काय? याचा अर्थ समाजाला अधिक धार्मिक बनवणे असा होतो का? अजिबात नाही. इथे स्पिरिच्युअलाइज या शब्दाचा अर्थ कर्मकांडे वाढवणे किंवा पूजा अर्चा करणे असा मुळीच नाहीये. मग नेमका अर्थ काय?
रानडेंच्या मते शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यामुळे आणि चुकीच्या रूढी परंपरांमुळे भारतीय माणसाचा आत्मा किंवा त्याची संवेदनशीलता मृतवत झाली होती. म्हणजे ते बधीर झाले होते. हो, स्पिरिच्युअलाइज करणे म्हणजे मानवी आत्म्याला उन्नत करणे, माणसाला त्याची स्वतःची आणि दुसऱ्याच्या जगण्याची किंमत ओळखायला शिकवणे. बापरे, हा विचार खूपच सखोल आहे. हो ना. जेव्हा एखादा समाज विधवेचं मुंडन करून तिला अंधारात ढकलतो तेव्हा तो समाज आध्यात्मिकदृष्ट्या मृत झालेला असतो. हे खूपच भयानक वास्तव होतं. अशा समाजाला पुन्हा जिवंत करणे, त्यांच्यात करुणा आणि न्यायाची भावना जागृत करणे, याला रानडे स्पिरिच्युअलाइज करणे म्हणत होते. हे विश्लेषण खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे धर्मग्रंथांच्या पलीकडे जाऊन माणसातील देवत्व जागृत करण्याचा हा प्रयत्न होता. अगदी बरोबर. आणि हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. 1861 मध्येच त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले होते. तसेच 1885 मध्ये वामन आबाजी मोडक आणि डॉक्टर राघो भांडारकर यांच्या साथीने महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि पुण्यातील प्रसिद्ध हुजूर पागा ही मुलींची शाळा सुरू केली. हो, स्त्री शिक्षणासाठी हे एक अतिशय क्रांतिकारक पाऊल होते. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. असं का वाटतं तुम्हाला? कारण मला एका मोठ्या विरोधाभासावर बोट ठेवायचे आहे. इतिहासात आपण अनेकदा पाहतो की जे नेते व्यासपीठावर मोठ्या मोठ्या सुधारणांच्या गप्पा मारतात, त्यांच्या स्वतःच्या घरात मात्र अत्यंत पुराणमतवादी वातावरण असते. हे अगदी अचूक निरीक्षण आहे तुमचं. तत्कालीन अनेक समाजसुधारकांची हीच शोकांतिका होती की त्यांच्या कथनी आणि करणीत खूप तफावत होती. पण रानडेंचे वेगळेपण इथेच उठून दिसते. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. रमाबाई रानडे, बरोबर. हो, त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे या लग्नावेळी पूर्णपणे अशिक्षित होत्या. त्या काळातील सनातनी समाजाचा प्रचंड विरोध पत्करून, घरातल्या ज्येष्ठांचा रोष सहन करून रानडेंनी रमाबाईंना स्वतः शिकवले, साक्षर केले. हे काम अजिबात सोपे नव्हते त्या काळात. मुळीच नाही. तत्कालीन पुण्यात एका प्रतिष्ठित व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला शिकवणे हे एक मोठं बंड होते. आणि त्या बंडाचं फळ किती गोड होते हे इतिहासाने पाहिले आहे. त्याच रमाबाई रानडे यांनी पुढे जाऊन सेवा सदन आणि हिंदू लेडीज सोशल क्लबसारख्या संस्था उभ्या केल्या. आणि हजारो स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले. रानडेंनी स्वतःच्या पत्नीला केवळ साक्षर केले नाही, तर त्यांना एक सक्षम नेतृत्व बनवले. हे खऱ्या अर्थाने इक्वलाइज म्हणजे समानता प्रस्थापित करणे होते. अगदी बरोबर. आता आपण त्यांच्या प्रवासातील आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूकडे वळूया, ज्याने भारताच्या आर्थिक विचारांची दिशा बदलली. अर्थशास्त्रातील त्यांचं योगदान, बरोबर? हो, न्यायमूर्ती रानडे यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. स्रोतात त्यांच्या एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स या ग्रंथाचा विशेष उल्लेख आहे. आणि असे म्हटले आहे की त्यांनी स्वदेशीला शास्त्रशुद्ध स्वरूप दिले. स्वदेशीला शास्त्रशुद्ध स्वरूप देणे म्हणजे नेमके काय? स्वदेशी म्हणजे फक्त परदेशी कपड्यांची होळी करणे नव्हे का? नाही, स्वदेशीचा तो भावनिक आणि आक्रमक अर्थ रानडेंना मान्य नव्हता. अच्छा. रानडेंच्या मते केवळ परदेशी कपड्यांची होळी करून ब्रिटिशांचे आर्थिक साम्राज्य कोसळणार नव्हते. मग त्यांच्या मते उपाय काय होता? त्यांच्या एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केले की ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणांमुळे भारताचे कसे शोषण होत आहे. पण त्याचबरोबर त्यांनी उपायही सुचवले. ते कोणते? त्यांच्या मते शास्त्रशुद्ध स्वदेशी म्हणजे देशात भांडवल किंवा कॅपिटल तयार करणे, मोठे कारखाने उभारणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. म्हणजे हेवी इंडस्ट्रीज. हो, जोपर्यंत भारत स्वतःचे लोखंड, स्वतःची यंत्रे आणि स्वतःच्या बँका तयार करत नाही, तोपर्यंत केवळ विदेशी मालावर बहिष्कार टाकून देश आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणार नाही, हा त्यांचा अतिशय स्पष्ट विचार होता. अरे वा, म्हणजे ते केवळ निषेध करत नव्हते, तर ते प्रोडक्शन किंवा उत्पादनावर भर देत होते. अगदी बरोबर. आर्थिक स्वावलंबनाशिवाय राजकीय स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर ठरेल, हा त्यांचा इशारा होता. नक्कीच. आणि केवळ अर्थशास्त्रातच नव्हे तर साहित्यात आणि इतिहासातही त्यांनी अशीच पायाभरणी केली. द राईज ऑफ मराठा पॉवर किंवा मराठी सत्तेचा उदय हा त्यांचा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. हो, त्यात त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याचं खरं स्वरूप मांडलं. बरोबर. त्यांनी दाखवून दिले की शिवरायांचे स्वराज्य हे केवळ एक बंड नव्हते, तर ती एक सुनियोजित राजकीय आणि सामाजिक क्रांती होती. आणि त्यांचं साहित्य क्षेत्रातील कामही खूप मोठं आहे. हो ना. इंदू प्रकाश या इंग्रजी मराठी वृत्तपत्राचे संपादन त्यांनी केले आणि 1878 साली पुण्यात झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. खरंच, किती बहुआयामी व्यक्तिमत्व होतं ते.
इतकेच नाही तर मुंबई विद्यापीठात मराठी भाषेला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी ही त्यांनी मोठा संघर्ष केला. तुम्ही पाहत आहात की ते प्रत्येक क्षेत्रात, मग ते साहित्य असो, इतिहास असो किंवा अर्थशास्त्र, भारतीयांमध्ये एक आत्मसन्मान आणि संस्थात्मक पाया निर्माण करत होते. पण या सर्वांचा कळस म्हणजे त्यांची राजकीय विचारधारा. ते मवाळ गटाचे अत्यंत महत्त्वाचे नेते होते. इथेच माझा मुख्य आक्षेप किंवा प्रश्न आहे. कोणता? स्रोतात अतिशय स्पष्टपणे नमूद केले आहे की त्यांचा क्रांतीपेक्षा संथ उत्क्रांतीवर आणि सनदीशीर मार्गांवर जास्त विश्वास होता. ग्रॅज्युअल इव्होल्युशन, हो. पण तत्कालीन परिस्थितीचा विचार करा. लाखो भारतीय दुष्काळाने मरत आहेत. ब्रिटिश सरकार अत्यंत निर्दयीपणे शेतसारा वसूल करत आहे. लोकांवर अत्याचार होत आहेत. परिस्थिती खूपच भयानक होती. अशा ज्वलंत आणि भयानक परिस्थितीत कोणीतरी येऊन सांगते की आपण संथ उत्क्रांतीची वाट पाहूया, कायदेशीर मार्गाने अर्ज विनंत्या करूया. हे त्यावेळच्या तरुण रक्ताला किंवा सामान्य जनतेला संताप आणणारे नसेल का? हा प्रश्न खूप जणांना पडतो. अशा वेळी हा मवाळ मार्ग निवडणे हे ब्रिटिशांची हुकुमशाही निमूटपणे सहन करण्यासारखे नव्हते का? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तत्कालीन अनेक जहाल नेत्यांनी रानडेंवर हाच आरोप केला होता. हो, टिळकांशी त्यांचे मतभेद होतेच ना. बरोबर. पण आपण रानडेंच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले पाहिजे. 1857चे बंड का अयशस्वी झाले? नियोजनाचा अभाव. अगदी बरोबर. त्यात शौर्य होते पण नियोजन नव्हते. संताप होता पण पर्यायी व्यवस्था नव्हती. रॅनडेंचे स्पष्ट मत होते की जर तुम्ही ब्रिटिशांना आज हाकलून दिले तरी तुमच्याकडे देश चालवण्यासाठी स्वतःची न्यायव्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा आहे का? तो पायाच आपल्याकडे नव्हता. जर नसेल तर एका जुलमी सत्तेची जागा दुसरी जुलमी सत्ता घेईल. बापरे, हा विचार खूपच प्रॅक्टिकल होता. म्हणजे त्यांच्या मते स्वातंत्र्य ही एक इव्हेंट नव्हती, तर ती एक प्रोसेस होती. अगदी तंतोतंत. संथ उत्क्रांती म्हणजे शांत बसणे नव्हे. मग काय? संथ उत्क्रांती म्हणजे दररोज एक एक वीट रचून समाजाची संस्थात्मक इमारत उभी करणे. ब्रिटिशांच्या कायद्यांचा अभ्यास करून त्यांच्याच कोर्टात त्यांना उघडे पाडणे. म्हणजे त्यांच्याच शस्त्राने त्यांच्यावर वार करणे. बरोबर. रांडेंना माहीत होते की ब्रिटिश साम्राज्य कायद्याच्या राजवर चालते असा दावा करते. मग त्याच कायद्याचा वापर करून भारतीयांचे हक्क मिळवणे ही एक अत्यंत चतुर आणि दीर्घकालीन रणनीती होती. हे कमकुवतपणाचे लक्षण नव्हते, तर ते वास्तवाचे भान होते. म्हणूनच त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांसारखे मानसपुत्र आणि शिष्य तयार केले, ज्यांनी हीच सनदशीर आणि वैधानिक संघर्षाची परंपरा पुढे नेली. अगदी बरोबर. हे समजून घेतल्यानंतर त्यांच्या मवाळ धोरणामागील शहाणपण लक्षात येते. क्रांती कदाचित एका रात्रीत सत्ता उलथवू शकते, पण उत्क्रांती समाजाच्या मुळांमध्ये बदल घडवते. अगदी खरंय. ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही. क्या बात है. हे वाक्य म्हणजे त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे आणि विचारधारेचे सार आहे. अगदी खरंय. हे वाक्य आपल्याला सांगते की एकांगी विकास शक्य नाही. तुम्ही राजकीयदृष्ट्या स्वतंत्र आहात, पण तुमचा समाज जातीभेदाने आणि स्त्री भ्रूण हत्येसारख्या कुप्रथांनी ग्रासलेला आहे, तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ उरत नाही. ते स्वातंत्र्य अपूर्णच राहील. बरोबर. राजकीय अधिकार आणि सामाजिक न्याय हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि त्या हातात हात घालूनच पुढे गेल्या पाहिजेत, हा त्यांचा ठाम विश्वास होता. 16 जानेवारी 1901 रोजी त्यांचे निधन झाले, पण तोपर्यंत त्यांनी या वैचारिक आणि संस्थात्मक इमारतीचा पाया इतका भक्कम केला होता की त्यावरच पुढे आधुनिक भारताचा डोलारा उभा राहिला. या सविस्तर विश्लेषणाचा समारोप करताना आपल्याला हे मान्य करावेच लागेल की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ उच्च न्यायालयाच्या बाकावर बसून न्यायदान करणारे न्यायाधीश नव्हते. मुळीच नाही. ते त्या काळातील अंधारात वाट शोधणाऱ्या समाजाचे मार्गदर्शक होते. ते अर्थशास्त्रज्ञ होते, समाजसुधारक होते, इतिहासकार होते आणि आधुनिक संस्थांचे मुख्य शिल्पकार होते. आजच्या या संपूर्ण स्रोताचा आणि चर्चेचा सारांश जर आपण पाहिला तर ते खऱ्या अर्थाने एक असे योद्धे होते ज्यांनी तलवारीऐवजी कायद्याचा, अर्थशास्त्राचा आणि संस्थात्मक बांधणीचा वापर करून एक संपूर्ण पिढी घडवली. आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल बोलताना आपण केवळ भूतकाळातील एका व्यक्तीचा नव्हे तर एका जिवंत विचारधारेचा अभ्यास करत असतो. अगदी बरोबर.
त्यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी रुजवलेले विचार आजही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या आजूबाजूला अस्तित्वात आहेत. आजच्या या चर्चेतून खूप नवीन आणि सखोल गोष्टी उलगडल्या. आजच्या या इन्स्टंट आणि सोशल मीडियाच्या वेगवान युगात, जिथे प्रत्येकाला रातोरात बदल अपेक्षित असतो, जिथे संयमाची जागा आक्रमकतेने घेतली आहे, तिथे रांडेंचा हा संयमी, संस्थात्मक आणि संथ मार्ग टिकून राहिला असता का? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. की आजच्या या अधीर काळात त्यांच्या या सखोल आणि दीर्घकालीन विचारांना पूर्णपणे चुकीचे समजले गेले असते? हा असा प्रश्न आहे जो आपल्याला आपल्या आजच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेकडे नव्याने पाहण्यास भाग पाडतो. या गहन विचारावरच आपण आजच्या या विश्लेषणाची सांगता करूया. श्रोत्यांनाही यावर नक्कीच विचार करायला आवडेल.